मध्ये आज भाजपची एक महत्त्वाची बैठक आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण 33 प्रभागांसाठी आज भाजपने इच्छुक उमेदवारांना बोलवलेलं आहे। त्यांच्याकडून फॉर्म देखील भरून घेतला जातो आहे। अंतर्गत प्रक्रिया आहे, मात्र त्यासाठी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, माधवी देसाई हे सगळे वरिष्ठ उपस्थित आहेत। आपण सुरुवात करू निरंजन सरांकडून। सर, आज महत्त्वाची बैठक ठेवलेली आहे, सगळ्या इच्छुक उमेदवारांना बोलवलंय। पक्षाची तयारी कशी चालू आहे महानगरपालिका निवडणुकांसाठी? मी आता नजीकच्या काळामध्येच महानगरपालिकेच्या, जिल्हा परिषदच्या, नगरपालिकेच्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहे आणि त्याच्यामुळे त्याची एक पूर्वतयारी म्हणून संघटनात्मक जी अंतर्गत बैठका असतात त्या दृष्टिकोनाने आजची ही बैठक लावलेली आहे आणि त्याच्यामध्ये निश्चितच येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त ताकदीने भारतीय जनता पार्टीने लढलं पाहिजे या दृष्टिकोनाने कार्यकर्त्यांची बूथ रचना कशी आहे, शक्ती केंद्रांची रचना कशी आहे त्या संदर्भातली ही बैठक आहे। संजयजी केळकर आहेत। सर, महत्त्वाचा एक संदेश यातून असा काढला जातोय किंवा एक अर्थ काढला जातोय की जर 33 प्रभागांमध्ये सगळ्याच इच्छुक उमेदवारांना बोलवलेलं आहे तर भाजप स्वबळावर जाणार का, असा प्रश्न विचारला जातो। कारण की संपूर्ण तयारी, तुम्ही त्याविषयी म्हणाला होतात की आमचा महापौर बसावा अशी अनेकांची इच्छा आहे, कार्यकर्त्यांची इच्छा आहे। आज सगळ्या प्रभागांचे इच्छुक उमेदवार बोलवलेले आहेत, नेमकं काय मनात काय आहे? आज खरं म्हणजे ही कार्यशाळा आहे आणि इच्छुक उमेदवारांचे फॉर्म असा नाही विषय, कारण नंतरही अनेक जण इच्छुक आहेत किंवा त्यांना देऊ शकलं जातं, पण त्यांचा परिचय व्हायला पाहिजे। अनेक पक्षामध्ये, पार्टीमध्ये नवीन लोक आलेले आहेत, तरुणाई आलेली आहे, निरनिराळ्या पक्षातले लोक आलेले आहेत, त्यांचा परिचय पक्षाला अवगत असला पाहिजे, त्याचं कार्यकर्तृत्व, काम हे माहिती असलं पाहिजे। म्हणून ही परिचय त्यांना पत्र द्यायला सांगितलं आणि कार्यशाळेच्या माध्यमातून हे आमचं नेहमीच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमच्या या कार्यशाळा होतात। आता या निवडणुकीला तोंड देण्याकरता शेवटी दोन्ही बाजूने तयारी असायला लागते की ज्या वेळेला अशी वेळ येईल त्यावेळेला सैन्य काही त्यावेळेला तयारी करू शकत नाही। सगळ्या प्रभागामध्ये लढण्यासाठी बरं आमची सदस्य नोंदणी झालेली आहे, सगळ्या प्रभागात कार्यकर्ते आहेत, त्याच्यामुळे त्या दृष्टीनेही आपल्याला माहिती असली पाहिजे, आपला अभ्यास असला पाहिजे आणि त्यामुळे ह्या कार्यशाळेच्या माध्यमातून एक आम्हाला आराखडा तयार करता येईल। सर, असं देखील कळत आहे की काल शिवसेनेची एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये काही माजी नगरसेवकांनी आरोप केला आहे की भाजपचे काही नगरसेवक असतील किंवा पदाधिकारी हे आमच्या विकास कामांमध्ये खोडा आणतायत किंवा आमच्या विकास कामांना पूर्ण होऊ दिलं जात नाहीये, त्यामुळे आपल्याकडची संख्या बघून आपण देखील स्वबळावर जावं, अशी तक्रार त्यांनी नरेश म्हस्के यांच्याकडे केलेली आहे काही माजी नगरसेवक, माजी पदाधिकाऱ्यांनी। तो त्यांच्या संघटनेचा अंतर्गत संवाद आहे। आमची ही भूमिका आहे की सबंध शहरभर शेवटी संघटना आहे, संघटनेच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे, अन्याय होता कामा नये, आत्मसन्मान असला पाहिजे, त्याचा हक्क कुठे डावलला जाता कामा नये, विकासाचं काम करत असताना जनतेमध्ये त्याला कुठे अडवणूक होता कामा नये आणि त्याच्यामुळे त्याच्या आत्मसन्मानासाठी जगात कुठेही जाण्याचा आमच्या पदाधिकाऱ्यांना अधिकार आहे आणि त्या दृष्टीने गेले तर त्याच्यामध्ये काही वेगळं असं नाही आहे, हे स्वाभाविक आहे। दुसरी एक गोष्ट सर की स्वबळाचा नारा तिथून देखील दिला जातोय। नरेश म्हस्के आज सकाळीच म्हणाले की आमच्याकडे सिटिंग 85 नगरसेवक आहेत, त्यामुळे आम्ही देखील स्वबळाचा नारा देऊ शकतो। 2017, 2012 आम्ही एकटेच लढलो होतो, आता आमची तयारी आहे, पण असं नाहीये की आम्हाला एकटे लढायचे, महायुतीचे नेते ठरवतील जो काही अन्य डिसिजन असेल तो। तर आपली कशी तयारी आहे किंवा 85 सिटिंग त्यांचे नगरसेवक, तुमच्याकडे 23+1 नगरसेवक, 24 नगरसेवक, सन्मानपूर्वक जागा वाटप होईल? नाही, खरं म्हणजे अनेक वेळेला आम्ही युतीविना देखील या ठिकाणी लढाई झालेली आहे संबंध जिल्ह्यामध्ये। असं नाही की हे नव्याने काहीतरी नवीनच सुरू होणार आहे, त्याच्यामुळे पक्षाची प्रमुख मंडळी जी आहे ते बसून त्याचा एक रचना तयार करतील आणि त्याच्यानंतर निर्णय करतील। पण सन्मानपूर्वक जर जागा वाटप करायचं असेल तर किमान किती जागा असायला हव्यात भाजपकडे? तुमची ताकद तर संपूर्ण ठिकाणीच आहे, तुम्ही तयारी देखील केली, पण किमान किती जागा मिळायला हव्यात? नाही, आत्ता तर कार्यकर्त्यांची ही इच्छा आहे हे तर आम्ही वेळोवेळी सांगितलेलं आहे की आम्हाला लढायला मिळालं पाहिजे आणि प्रत्येक पक्षामध्ये हे स्वाभाविक असतं आणि त्यांना लढण्याची इच्छा पण असते आणि लढायला मिळालं पाहिजे। संघटन वाढीसुद्धा साठी देखील लढलं जातं आणि त्याच्यामुळे आत्ता त्या बाबतीमध्ये काही भाष्य न करता नेमकी आमचा आराखडा आम्ही तयार करतोय, त्यानंतर आम्ही निर्णय देऊ। त्या दिवशी आपण जो मुद्दा उपस्थित केला होता की ठाणे महानगरपालिकेत देखील चौकशी समिती असायला हवी, या संदर्भात देखील नरेश म्हस्के यांचं असं म्हणणं की नक्की चौकशी व्हायला हवी, पण ज्या ठिकाणी
एखादा अधिकारी पकडला जातो तर त्या प्रशासनाची चुकी असेल, त्या अधिकाऱ्यांची चुकी असेल, त्यामध्ये सत्ताधारी कुठेही येत नाहीत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता देखील अनेक अधिकारी पकडले जात आहेत, त्यांच्यावर आरोप होत आहेत. याचा अर्थ जे महायुतीचे सरकार आहे किंवा महायुती सरकारचे जे शीर्ष नेतृत्व आहे त्यांच्यावर आम्ही आरोप करत नाही. त्यामुळे जरी चौकशी समिती बसली तरी देखील ते प्रशासनाची चूक असेल, त्यामुळे सत्ताधाऱ्यांचा काही वाटा नाही आहे. काही बाबतीमध्ये त्या ठिकाणी चौकशीची आवश्यकता आहे, तशी मागणी देखील आम्ही त्या दिवशी केलेली आहे आणि त्या चौकशीमध्ये येईलच तर सगळं बाहेर. शेवटी अधिकारी ज्या वेळेला अशा प्रकारचे निर्ढावलेले उन्मत्तपणे काम करतात त्यावेळेला त्यांना कोणी ना कोणी पाठिंबा दिल्याशिवाय होत नसतं आणि त्याच्यामुळे पण चौकशी झाल्यावरच त्याचं आपल्याला समोर येईल. राज्यातून एवढा मोठा निधी येतो आणि या निधीची जर गफला होत असेल, लुटमार कोणी करत असेल तर त्याच्यामध्ये त्या चौकशीनंतर सगळं काही बाहेर येऊ शकतं आणि म्हणून तर त्यावेळेला नंदलाल समिती नेमली होती. त्याला फार उशीर झाला, रखडली, परंतु अशी मर्यादित काळाकरता जर नेमली तर निश्चितपणे त्याचा लोकांसमोर शेवटी ठाणेकरांना हिशोब द्यायला लागेल. ठाणेकरांच्या समस्यांसाठी, त्यांच्या हक्कासाठी आम्ही लढणारी माणसं आहोत आणि त्याच्यामुळे त्याच्यातून नंतर निश्चित रूपे बाहेर येईल. शेवटचा प्रश्न विचारतो, जर आता स्वबळाचा जर समजा निश्चित झालं, भाजप एकटी लढली, शिवसेना वेगळी लढली, सगळे मित्रपक्ष असून देखील वेगवेगळे लढले, तर भाजपचा महापौर बसेल? निश्चितपणे भारतीय जनता पार्टीची ही भूमिका आहे. बघा, मागे देखील काही वर्षापूर्वी 2000 साली कल्याणला लढाई झाली होती आणि पहिल्यांदी भारतीय जनता पार्टीचा महापौर त्या ठिकाणी हरिश्चंद्र पाटील त्या ठिकाणी बसले होते आणि त्याच्यामुळे आमची ही भावना आहे, आमची ही इच्छा आहे की आमचा महापौर बसला पाहिजे आणि लोक निश्चितपणे आम्हाला साथ देतील. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर संजयजी केळकर, निरंजन डावखरे, माधवी देसाई आपल्याबरोबर आहे. आज एक महत्त्वाची बैठक आहे, ज्या बैठकीमध्ये हे सगळे नेते ठाण्यामध्ये असलेल्या उमेदवारांना किंवा इथल्या पदाधिकाऱ्यांना एक मार्गदर्शन करणार आहेत. मात्र हे जे मार्गदर्शन आहे त्या मार्गदर्शनाकडून निवडणुकीसाठी स्वबळासाठी तयारी देखील सुरू करण्यात आलेली आहे, असा एकूण संदेश भाजपकडून दिला जातोय. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.